हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर काकाला आणि त्यांना आणायला चाललो आहे मी मोठी गाडी घेऊन. ते सोलापूरचे पाहुणे आल्यात फादरला भेटायला, सो त्याच्यामुळे तो शिऱ्या कसा मोठ्या बारक्या गाडीवर आलाय, येत नाही तरी पण बाल्या दोघं शायनिंग मारतात मस्ती. जिथून पप्पा चालल्यात. तर काय चांद्याच्या कमानी पैसे आलोय. कस काय कमान भारी मध्ये बनवल्या. वन वे असल्यामुळे ह्या ट्रॅक्टर मुळे मला पुढेच जाता येत नाही. किती वेळ लागतोय काय माहित. भाई आता जाता येत होतं पण आता जाऊ द्या. नाही तसं पण जास्त जागा नाहीये, जाऊ द्या. कस काय बैलगाडी अजून पण चलते आमच्याकडे. निवांत चालल्यात भाई. पेट्रोल नाही, डिझेल नाही, काय नाही, टेन्शन नाही. साईड आता दारातच येऊन थांबलाय बाबा. तर काही चांद्याला आलोय, साईड्या बसलाय. अजून पाहुणे येतात नाही का, ते घरात आहेत. काकीन ते पण अजून घरातच आहे, कुणीच नाही आलं. मी बसलोय आपलं निवांत. येत्यान तवा येत्यान. तर गायची चालले शाळेत आता. शांब्या असं तोंड झाकवतोय. तो त्याने तोंड झाकलंय, त्याला झाक हा ना. साया कसा चाललाय शाळेत. तर काही मग छान चपाती खाते आजीला बोलत. दीदी मी चाललोय, मी पण आवरलोय. दीदीला सोडवायसाठी चाललोय कर्जतला. आणि साखर कट्टा ते थोडंसं आणायचं होतं मटेरियल, त्यासाठी चाललोय. दीदी आमची झाली आतंकवादी, लगेच बांधायला लागली. लय गार लागते नाही का, सगळं वातावरण तसलं झाले पावसाचं. त्याचं गाव कसलं झालं सर. बारक्या गाडीवर चाललोय, ते एकटा आम्ही बाहेरच आहे. तर काय दीदीचं कार्प सुटलं म्हणून मला गाडी थांबवायला लावली बांधायसाठी. गबस म्हणजे सांगू दे की, कारण की ती आंघोळ नाही केल्याने दिसन असं म्हणणं आहे तिचं नाही का. अख्ख्या जंगलात थांबवलोय, कसलं डेंजर वाटतंय. जंगलात आमच्या वाघ आहे नाही का. होय हो, मी आता बसलो जवळ आहे. तर गाईच खूप वेळ झालं कर्जतून आलेलो. आंघोळ वगैरे केली नाही का, आल्यानंतर कपडे वगैरे चेंज केल्यात. आता मी चाललोय व्हिडिओ काढण्यासाठी, म्हणजे रील शूट करायला. ओमला घेऊन जाणार आहे, मोठ्याच गाडीत जाणार आहे. कारण की पावसाचं वातावरण आहे जरा, सो त्याच्यामुळे आता बघून ठेवल्यात रील्स. आता बघू तिकडे गेल्यावर कसं वाटतंय. वारं खूप जास्त सुटलंय नाही का, त्यामुळे जरा आवाज एवढा हे येणार नाही. माईक बरं झालं, ध्यानात झालं. माईक पण राहिलाय माझा, माईक घेऊ द्या आता. तर काय जस्ट एवढ्यात व्हिडिओ वगैरे काढून आलोय. डॉग एजवाय कसं काय ईडीचे दोघं पण भेलं का काय माहित, भेलं. त्याला वाटलं मी हाणतोयच. कसं करतात हे, बोलले लगेच हिडे. तर गाईज मी चाललोय रानात. ते राहिलेलं थोडंसं आमचं खालचं तुकडं नाही का नांगरायचं, सो ते नांगरायसाठी चाललोय. त्या दिवशी 3 दिवस झाले ट्रॅक्टर आल्याला, तो अजून काय आलाच नाही. आता दुसरा बघितलाय, काका आहेत तिथं, काकाने लावलाय. मग आता मी पण चाललोय. काकाचं थोडं राहिलं होतं, ते पण तसंच पडलं. मग आज आलाय, आता चाललोय आम्ही लवकरात लवकर ते करून घ्यायचे नाही का. म्हणजे पेरायचे, पाऊस वगैरे होईल तेवढाच लवकर. पाऊस झाला तर पेरता येईल. आता काय होतंय काय नाही, शेतकऱ्याचं लय अवघड आहे. तर गाईज एवढ्यातच रानात आलोय. मागाशी येऊन परत माघारी गेलतो, डिझेल संपलं होतं ट्रॅक्टरचं. ट्रॅक्टर चालू आहे तिथं. मग सायड्या पण आलता, सायड्याला घेऊन आलो एवढ्यातच. आम्ही 3 जण गेलतो. सायड्याला आत्ता येताना आणलाय. हे एक आलते आमच्यासोबत डिझेल आणायला. सायड्या आलाय कस काय शाळेत, तू गेलता शाळेत. तर गाईज पिटून झालंय आता. इथं आमच्या काकी गोळा करतात. हे इथं पाळी मारली ती गोळा केलंय काकीने. काकीला घरी न्यायचंय बट सरपण त्यांनी नाही पेटवलं. आणि आमचे काकाच आता ट्रॅक्टर चालवतात. ड्रायव्हर त्याच्या मागं पळतोय.
गाईज आता आम्ही दोघं बसलोत नाही का लई निवांत साईड आणि मी. काय अजून चालू आहे तिथं आमची काका नांगरत्यात बघू शकतात. तर थोडंच राहिले मग वरच्या साईडला जाणार आहे मी साईड. आता लई कंटाळा आलाय. कंटाळा आलाय जस काय लय काम केलंय तू. मग एवढ्या काम केलं दिसतं ना का बसलोय. मग बसलाय फक्त काम केलंय त्यालाच का? म्हणतात काम. तो किती गावात आहे तू? बघू शकता कसलं गावात झालंय. आता हे मी काय उचलू शकत नाही मला कंटाळा येतो. कंटाळा येतो आणि मग तो काम करतो. ऐसाही होत आहे हमारे इधर. आमची काही बोरबा कशी दिसते पण बोरीला आमच्या बोरच येत नाहीत. का चालू त्यात पाऊस यायला लागला. अरे कॅमेऱ्यावर टिपका पाडलाय. तर गाईज कसले हरणं पाळतात बघू शकतात किती मोठा झुंड आहे. अजून करू हा गेली लय होत. एक शेवटचं राहिलंय माग. तर गाईच थोडंसंच राहिलंय नाही का या साईडचं. तसं काय ट्रॅक्टर चाललाय रानातून. झालं बाकीचं अंधार झाला बरं 7 वाजून गेले. तर गाईच काकऱ्या घालून झाल्या सगळ्या होऊ शकतात. मग शेवटचं राहिले बाबा एवढंच. झालं मग बाकी सगळं. कसला अंधार झालाय एवढ्या रातचं पण चालू होत्यात अजून वाळवायला कुठं गेलाय. कसला अंधार झालाय 7:30 वाजून गेल्यात अजून मी रानातच आहे. कष्ट करतोय मी. आदरचं दुखायला लागलंय सो त्याच्यामुळे जरा नाही का जास्त ताण पडतोय मला. बाकी काही विषय नाही जाऊ द्या असू द्या. तर गाईज आता चाललोय मी घरी. दुकानात आलतो दुकान लावण्यासाठी. गाडी चालवली घरी नाही का. पप्पा तिथं समोर आहेत चालतात नाही का जरा जेवण वगैरे केलं असं.